आणि जो रोखत असेल त्याचा बाप महादेव जानकर दिल्लीचा आहे. अरे मी तुमच्यासाठी आहे घालतोय. ये तो खुद झाकी है और बहुत कुछ बाकी है. दोस्तों आदरणीय आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतराव सोळांच्या नेतृत्वाखाली गेली 15 दिवस आपल्याला पद्धतीने रथयात्रा काढलेली आहे. तुमचं अभिनंदन करतो आणि सर्व महाराष्ट्रातून आलेल्या जनतेचा आभार मानतो. बांधवांनो, आपण शांत चित्तानं आणि चांगल्या मनानं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे. तुमच्या सर्व सहकार्यामुळे हे घडत आहे. कुठल्याही एकट्या नेत्याच्यामुळे कुठल्या पार्टीमुळे होत नाही. तुम्ही जनतेने साथ दिल्यामुळे 15 ते 21 ची रॅली यशस्वी झालेली आहे. पहिल्या दुसरा लक्षात ठेवा. माझं म्हणणं की शांत युवकांनो, शांत डोक्याने चला. आजपर्यंत आम्ही बुद्धीने चाललो नाही म्हणून या प्रस्थापित नेत्यांना आपल्याला उल्लू बनवलेला आहे. प्रस्थापित नेत्यांची मस्ती जर उल्लू बनवून नीट करायची असेल तर आपल्याला चांगल्या डोक्याने जावं लागणार आहे. आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो, ये तो खुद झाकी है और बहुत कुछ बाकी है. आमचं म्हणणं आहे, बांधवांनो, आरक्षण आम्ही कुणाची भीक म्हणून सरकारला मागत नाही. तो आमचा हक्क आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगून इच्छितो, अरे आपण मुसलमानांना आरक्षण दिलं तुमचं अभिनंदन, आपण मराठ्याला आरक्षण दिलं तुमचं अभिनंदन, पण धनगराच्या आरक्षणावर तुमच्या दोघांच्या पेनातली शाही संपली होती का? आम्हाला इशारा आहे सरकारला आमचा इशारा. बांधवांनो, शांत चला, डोक्याने चला. घोडं मैदान लांब नाही. फक्त काय करा, एखाद्याला दगड मारू नका किंवा शिवी देऊ नका. पुन्हा अजून 3 महिन्यानं बारी आपलीच आहे. 3 महिन्यानं बारी आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशाचा नेता म्हणून महादेव कोणी तरुण ठेवू शकत नाही. तुमचं आरक्षण कोण रोखू शकत नाही. आणि जो रोखत असेल त्याचा बाप महादेव जानकर दिल्लीचा आहे. तुम्ही काळजी करू नका. 23 वर्ष घरादाराचा त्याग केलाय. सत्ता मिळून न मिळू, तुमच्या सत्तेत माती टाकण्यात महादेव जानकर तयार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपले नेते सांगतील, जे नेते आहेत त्यांचं ऐकावं. सर्व कुठल्याही पक्षाच्या लोकांनी, आज सर्व पक्षाच्या लोकांनी मदत केली, अभिनंदन केलं. मी काँग्रेसचा आभार मानतो, राष्ट्रवादीचा आभार मानतो, भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो, शिवसेनेचा आभार मानतो, मनसेचा आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी रॅलीला सहकार्य करण्याची भूमिका केली सर्वांना आम्ही त्यांचं ऋणी आहे. माझ्या मित्रांनो, कुणाला दगड सुद्धा मारू नका. जाताना उद्या आंदोलनाला गलबत लागून देऊ नका. काही प्रवृत्ती आपल्यात घुसली जाईल आणि ती म्हणाल की दंगा करू. इंग्रजांनी लिहिलेलं आहे, धनगरी जात भोळे आणि इमान्यानी सरळ मार्ग आहे. आपलं आंदोलन करताना दगड सुद्धा खुल्ला मारू नका आणि कुणाला वाईट सुद्धा म्हणू नका. वाईटाचा हिशोब चुकता करण्यासाठी आपण आहे मी तुमच्या बरोबर, तुम्ही काळजी करू नका. बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ आणि बुद्धिबल तो जगश्रेष्ठ. आम्हाला बुद्धीनं दाखवायचं आहे. आम्ही चंद्रगुप्त मौर्याची औलाद आहे, राजमाता महाराणी हक्कांची औलाद आहे. आम्हाला कुणा अन्याय करायचा नाही. बांधवांनो, आपण मंडळीनं शांत चित्तानं हे ऐकून आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा ही तुम्ही कळकळीची विनंती करतो. बांधवांनो, आपल्या एकमेकावर मीडियाबद्दल सांगू इच्छितो,
मोठं वाटलं मीडियाचं. कुठे एखाद्या गाडी पंक्चर केली तर त्या संघटनेचं दाखवलं जातं. तर 15 दिवस 1 लाख लोक फिरतात. त्या मीडियानं दखल घेऊन आहे. मला शंका वेगळीच येते ह्या मीडियाबद्दल. आजही मीडियाला माझी विनंती आहे, देशाच्या सरकारला, राज्याच्या सरकारला कळू द्या, ही माणसं पैसे देऊन आणली नाहीत, तर स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या पैशाने आले. आम्ही म्हणणार ना, अरे छोटं आंदोलन झालं का ब्रेकिंग न्यूज करताय? बांधवांनो, समितीचं मी अभिनंदन करीन की कृपी समितीनं जी जाहिरात दिली त्याच्यावर कुणाचंही नाव टाकलं नाही. हनुमंत सोड, तुला धन्यवाद देतोय महादेव जानकर, काळजी करू नका. अरे संघटना विजय कधी होते? मी केलं म्हणून नाटक करणारा माणूस असतो, तो नाटकी असतो. मी करून देखील न दाखवला तोच माणूस इथे होता, पुरुष होत असतो. हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बांधवांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मीडियानं आज दखल घेतलेली आहे. ब्रेकिंग न्यूज होतील, एनडी चॅनल, टीव्ही चॅनल, हिंदी चॅनल देखील येतील. तुम्ही काळजी करू नका. 3 महिन्यानं सरकार आपला त्यावेळेस काय गंमत होती ती बघा. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मनातलं कराल. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, रॅली ही शांत चित्तानं करण्याचा प्रयत्न करावा. कुठं दगड न मारता शेवटी आपल्या आंदोलनाचे नेते आपल्याला जो मार्गदर्शन करतील ते ऐकण्याचं काम करावं. पंकजताई मुंडे देखील रॅलीत आता आलेले आहेत, त्या रॅलीत स्वतः आहेत. बांधवांनो, आज मी आपल्याला विनंती करतो की आपल्या नाना पाटील मित्रमंडळानं जो हा प्रोग्राम आपला केला, अहिल्या विकास प्रदर्शनी, बापाच्या पक्षात जाऊ नको, माझ्या पक्षात काम कर. माझं हे म्हणणं आहे, त्यांनी पोरं सारी माझ्यावर आहेत. मदत करायची असू द्या, नाना पाटील असू द्या, पोरं पट्ट्यावर येते. म्हणून माझी विनंती आहे, अरे मी तुमच्यासाठी आहे घालतो या. 23 वर्ष घरी गेलो नाही, आयुष्यात कुठल्या मुलीला हात लावला नाही. मला आमदार खासदार होण्यासाठी, बँकेत डायरेक्टर होण्यासाठी किंवा कारखान्याचा चेअरमन करण्यासाठी जातीचा वापर कधीच करणार नाही महादेव जानकर. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझा कुणावर राग नाही. आमचं म्हणणं होतं की 7 वर्षात आमचे 20 खासदार झाले असते, 40 आमदार झाले असते, 50 पोरं खासदार झाले असते. रोखलं कुणी? कुणी रोखलं? का कारण? आणि त्यांना मोठं कुणी केलं? आमच्या चौकात्यांनी केलं, आमच्याच माणसाने केलं. पण त्यांना खाली टाकायची भूमी देखील हीच चौकाचे कोकरे करतील हे विसरता कामा नये. महादेव जानकर बहुजनाच्या तरुणातला आयडॉल आहे आणि आयडॉलच राहणार आहे. बांधवांनो, आपण मंडळी शांत चित्तानं आंदोलन करावं. आपल्या आदेश कार्यकर्त्याचा आदेश मानावं तर एवढी नम्रतेची विनंती करतो आणि आपली जाग येतो. जय मल्हार. अहिल्या प्रतिष्ठानचं जाहीर अभिनंदन करून आभार मानतो.